नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र विजय कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आता आपण आंबा शेतीची एक नवीन सिरीज चालू करणार आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी आता नवीन आहेत किंवा ज्यांनी आता आंब्याच्या बागा लावलेल्या आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि जे आता आंबा लावायचं प्लॅनिंग करणार आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आता तुमचा जास्त टाइम न घालवता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर मित्रांनो, एकदम यशस्वी आंबा शेती करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत। तर या 3 गोष्टींमधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे चांगल्या जमिनीची निवड। तसं आपण याच्यावर डिटेलमध्ये पहिले व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यांच्या लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलमध्ये चेक करा, तुम्हाला जमिनीची निवड याच्यावर बरेचसे व्हिडिओ पण मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन आंबा लागवडीसाठी निवडायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जमिनीचा सामू हा 8च्या आतमध्ये असावा, म्हणजे त्या जमिनीमधलं चुनखडीचं प्रमाण कमी असावं। जर त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर तुमची आंबा शेती अजिबात यशस्वी होत नाही। म्हणजे आपण जो रोपांचा किंवा आंब्याच्या संगोपनाचा जो खर्च करणार आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यात जो बेसिक मुद्दा आहे तो चांगल्या जमिनीची निवड करणे। आणि आता काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की आम्ही आता बाग लावली आहे आणि आमच्या जमिनीचा सामू 8पेक्षा जास्त आहे, तर आम्ही काय करायचं? जर तुमचा सामू हा कंट्रोलेबल असेल, म्हणजे समजा 10च्या आत असेल, तर आपण काही स्पेशल खतांद्वारे तुमच्या आंबा बागेचं संवर्धन करू शकतो। पण त्याच्यापेक्षा जास्त जर सामू असेल तर तुमच्या शेतामध्ये आंबा बागेची वाढ अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही। आणि अशा जमिनीमध्ये रोपं लावायची आम्ही कधीच रिकमेंडेशन देत नाही। आता या सामू व्यतिरिक्त तुमची जमीन अशी असावी की ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साठून राहणार नाही। जर पाणी साठत असेल तर तुमच्या बागेला तुम्ही बेड पद्धतीचा अवलंब करू शकता। आता ही बेड पद्धत काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, हा जो पहिला मुद्दा झाला जो आपण आंबा शेती करताना निवडायचा आहे तो म्हणजे चांगल्या जमिनीची निवड। आता मित्रांनो, हा मुद्दा झाला। आता जो दुसरा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चांगल्या रोपांची निवड। कारण आता आपली जमीन चांगली तर आपल्याला रोपं पण चांगली पाहिजेत, कारण बऱ्याच वेळा आपली रोपांमध्ये फसवणूक होते। मला आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, काही बागांवर गुच्छ रोगाचा अटॅक झालेला आहे, तर काही बागांमध्ये अशी रोपं आलेली आहेत ज्याला 3-4 वर्ष झालं आंबाच लागलेला नाही। तर आता मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही याच गोष्टीवर काम करत होतो आणि आता आपण आंब्याची रोपं स्वतः बनवलेली आहेत आणि त्या आंब्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत। आता आमच्याकडे जी रोपं आहेत त्याची खासियत काय ते मी तुम्हाला सांगतो। आम्ही जी रोपं आता तुम्हाला देणार आहे ती आम्ही स्वतः बनवून घेतलेली आहेत आणि ही रोपं बनवण्यासाठी आम्ही जी कलमं वापरलेली आहेत ते एकदम दर्जेदार आहेत, म्हणजे आपल्या बागेवरची कलमं आहेत। म्हणजे मदर प्लॅन्ट आपण चांगले वापरलेत आणि जर मदर प्लॅन्ट चांगला असेल तर आपली जी रोपं तयार होणार आहेत ती एकदम दर्जेदार असणार आहेत। आपल्याकडे सिंगल वाटा, डबल वाटा अशी सगळी रोपं तुम्हाला मिळणार आहेत। आता डबल वाटा ही रोपं कसली हे जर काही शेतकऱ्यांना माहिती नसेल तर त्याच्यावर पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल। मी त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आणि शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की डबल वाटा कलम म्हणजे काय असतं। तर मित्रांनो, डबल वाटामध्ये आपण काय करतो, एका पिशवीमध्ये 2 कुया लावतो आणि त्या 2 कुयांची जी रोपं आहेत ती आपण एका कलमाद्वारे एक करतो आणि त्याला आपण एकाच खोडामध्ये रूपांतरित करतो। जसं की सिंगल कोयमध्ये आपण 5 कलमाद्वारे त्याला 1 कलम भरतो आणि एकच रोप तयार करतो, पण डबल वाटामध्ये आपण 2 रोपांचं 1 रोप तयार करतो। याच्यामुळे फायदा काय होतो की आपल्या ज्या झाडाचं खोड आहे ते थोडंसं जाडजूड राहतं आणि त्याला 2 रोपांची ताकद मिळते। म्हणजे खाली आपण मातीमध्ये 2 कोया वापरलेल्या आहेत, त्यामुळं 2 कोयांच्या ताकदीमुळं 1 खोड तयार होतं आणि आपसुकच 2 कोयांची ताकद मिळाल्यामुळं आपलं जे रोप आहे त्याची वाढ आपल्याला चांगली दिसून येतं, फळधारणा लवकर होते, झाडाची रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली असते आणि येतानाच आपलं जे डबल वाट्याचं झाड येणार आहे ते 3 फुटापेक्षा जास्त उंच येणार आहे। त्याच्यामुळं तुमची बाग लवकर तयार होणार आणि त्याचं खोड एकदम जाडजूड असल्यामुळं त्याला तुम्हाला काठीचा आधार देण्याची अजिबात गरज नाही। तर असे बरेचसे मुद्दे आहेत जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। आणि जर तुम्हाला सिंगल वाटा कलम पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि या ज्या रोपांचे रेट आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकदम कमी बघायला मिळणार आहेत, कारण आपण बल्क क्वांटिटीमध्ये ही रोपं तयार केलेली आहेत आणि त्यामुळं आपण कमीत कमी रेटमध्ये ही रोपं शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर ही रोपं घ्यायची असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता। आता मित्रांनो, आपण 2 मुद्दे कव्हर केले। पहिला मुद्दा होता चांगली जमिनीची निवड आणि दुसरा मुद्दा होता चांगल्या रोपांची निवड। त्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा राहतो तो म्हणजे आंबा बागेचं योग्य व्यवस्थापन। तर आता हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना औषधांची ओळख नाही, कीटकनाशकांची ओळख नाही, बुरशीनाशक कुठलं वापरायचं ते माहिती नाही। प्रत्येक गोष्टीसाठी नवीन औषधं वापरायला लागतात। आंब्याला खत कोणतं वापरावं याचे आजपर्यंत तुम्हाला डिटेल कुठंच टाईम टेबल मिळालेलं नसणार आहे। त्यामुळे बरेच शेतकरी बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊन जातात आणि त्याच गोष्टीसाठी आपण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये काम केलं आहे आणि आपण अशी काही आंब्याची किट बनवलेली आहेत जी वापरली की आपल्याला दुसरं काहीच वापरावं लागणार नाही। आणि ही सगळी किट तुम्हाला एकदम कमीत कमी रेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध होतील।
याला आपण आंबा बाग संवर्धन किट असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिले एक औषधांचं किट मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 बुरशीनाशक, 3 कीटकनाशक आणि 3 ग्रोथ प्रमोटर मिळणार आहे. म्हणजे अशी 9 औषधं तुम्हाला मिळणार आहेत. आता एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये जी 3 कीटकनाशक आहेत याद्वारे तुम्ही आंब्याच्या बागेवर येणारी आळी, सुरवंट किंवा जे काही कीटक असेल त्या सगळ्यांवर तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि बुरशीनाशकं जी तुम्हाला मिळणार आहेत ती पण तुम्हाला लिक्विड स्वरूपात मिळणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही आंब्यावरची जी बुरशी आहे, जसं की करपा, भुरी, अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या बुरशी आहेत त्या सगळ्या आपण या बुरशीनाशकांद्वारे कंट्रोल करू शकतो. आणि तिसरी जी औषधं तुम्हाला मिळणार आहेत ती आहेत ग्रोथ प्रमोटर. ही म्हणजे टॉनिक स्वरूपातली औषधं असतात. म्हणजे आपण ज्यावेळी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतो त्यावेळी आपल्या झाडांवर थोडासा स्ट्रेस येतो आणि आपण मधली फवारणी एखादी ग्रोथ प्रमोटरची केली की आपल्या झाडातला जो थोडासा स्ट्रेस आहे, जो कीटकनाशकांमुळे किंवा बुरशीनाशकांमुळे आलेला आहे, तो रिलीज होतो आणि आपली झाडं न्यूट्रल होतात. आणि या ग्रोथ प्रमोटरमुळे आपल्या झाडांना बरीचशी अन्नद्रव्य मिळतात. त्यामुळे आपल्या झाडांना चांगली पालवी फुटते, झाडाला काळोखी येते, झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते, प्रकाश संश्लेषण चांगलं होतं. त्यामुळे अन्नसाठा चांगला वाढून आपल्या झाडांची ग्रोथ पण एकदम चांगल्या पद्धतीने होते. हे किट तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आता हे झालं फक्त स्प्रेचं किट, ज्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ग्रोथ प्रमोटर मिळते. पण झाडांना जी महत्त्वाची खतं लागतात ती पण आपण या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. राघवेंद्र फर्टिलायझर निर्मित अजित बायोटेक नावाचं आपण हे खत तयार केलेलं आहे. आणि याची खासियत ही आहे मित्रांनो की यामध्ये तुम्हाला सगळे एका ठिकाणी मिळणार आहे. जसं की मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, हे सगळे घटक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. आणि फक्त हेच नाही तर तुम्हाला यामध्ये पोटॅशियम ह्युमेट मिळणार आहे, ज्याला आपण ह्युमिक ॲसिड म्हणतो. आपण आपल्या पाठीमागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ह्युमिक ॲसिड सोडा, तुमच्या मुळांची वाढ चालू होईल, त्यानंतर तुम्ही खतं द्यायला सुरुवात करा. पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे फॉलो करायला जमत नाही. त्याच्यामुळं आपण असं खत डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. पोटॅशियम ह्युमेट त्यात असल्यामुळं तुमच्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होणार आहे. आणि मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला त्याच खतातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा काही देण्याची गरज नाही. याच्या व्यतिरिक्त जे बॅक्टेरिया आहेत ते पण तुम्हाला या खतांमध्ये मिळतील. मॉबिलायझिंग बॅक्टेरियामुळे काय होणार आहे, तुमच्या जमिनीची जी अपटेक करण्याची क्षमता आहे ती वाढणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं देतो, पण ती खतं अपटेक होत नाहीत. कारण ती खतं अपटेक करण्यासाठी त्यांचे मोबिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीमध्ये असायला पाहिजे असतात, पण ते रासायनिक खतामुळे नष्ट होतात. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो. आणि सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं आपण जी काही खतं आपल्या शेतामध्ये घालतो ती अपटेक होत नाहीत. आपल्याला उगीचच वाटतं की आपण 10 पोती 20 पोती खतं घातलेली आहेत, पण ती खतं आपल्या झाडामध्ये शोषली जात नाहीत, कारण आपल्याकडे ते बॅक्टेरिया उपलब्ध नसतात. तर आपल्या या खतामध्ये ते बॅक्टेरिया पण उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढते आणि अपटेक करणारे बॅक्टेरिया आपल्या झाडांना दिलेलं सगळं खत आपल्या झाडांना उपलब्ध करून देतात. त्यामुळं आपल्या झाडांवर खतांचा रिझल्ट लगेचच बघायला मिळतो. आणि हे खत पूर्णपणे सेंद्रिय आहे. आणि आपण जे औषधं फवारण्याचं जे किट सांगितलं ते पण पूर्णपणे सेंद्रिय आहे. त्यामुळं आपण जे एक्सपोर्टसाठी आंबा बनवतोय त्यासाठी आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. आपले झाड पूर्ण केमिकल विरहित राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि मी आता माझा व्हिडिओ थांबवतो. आणि आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गोष्टींवर काम करणार आहे. एक नवीन सिरीज आपण तयार करणार आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला आंब्याची डबल वाटा रोपं किंवा सिंगल वाटा रोपं पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर या आंबा संवर्धन किट पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.